तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी भूमी. राजकारणात मोठी चर्चा रंगवणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जवळपास स्पष्ट केला आहे. मात्र हा निर्णय केवळ राजकीय पदासाठी नसून शेतकरी, दिव्यांग, मजूर आणि वंचित संघटनाच्या हक्कासाठी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही जो मुद्दे मांडले आहे ते सर्व मुद्दे शिवसेनेने मान्य केले आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व कामांचा विचार, हमीभावात सुधारणा, विविध महिलांसाठी ठोस मदत, दिव्यांग मंत्रालयाचं बळकटीकरण आणि वंचित घटकांच्या प्रश्नावर ठोस भूमिका, या सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर हा निर्णय घेतला जात आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. बच्चू कडू पुढे म्हणाले की माझं काम कधी पदासाठी नव्हतं. मला मंत्रिपद किंवा मोठा राजकीय स्थान मागायची सवय नाही. मला फक्त पद हवं असतं तर गुवाहाटीला गेल्यानंतरच मागितले असतं. पण मी इतरांप्रमाणे पदासाठी धावपळ केली नाही. मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. हाच बच्चू कडू आणि इतरांमध्ये फरक आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की प्रहार संघटना कायम राहणार आहे. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना दोन्ही सुरूच राहतील. मात्र राजकीयदृष्ट्या ते आता शिवसेनेला पूर्ण ताकदीने साथ देणार आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर माझ्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावेल तितका तो शेतकरी, मजूर आणि दिव्यांगासाठी धावेल. या मुद्द्यावर कोणताही समझोता होणार नाही. ते पुढे म्हणाले की त्यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासून शिवसेनेतूनच सुरू झाला होता. त्यांनी आठवण करून दिली की बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी पत्र लिहिलं होतं. कापसाच्या भावासाठी त्यांनी संघर्ष केला होता. आता पुन्हा त्याच शेतकरी आणि दिव्यांगाच्या प्रश्नासाठी धनुष्यबाण हाती घेण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी हलक्या फुलक्या शैलीत सांगितलं की माझ्या विधान परिषद प्रवेशाची बातमी मला आधी मीडियामुळे कळली. मला स्वतःलाच काही माहिती नव्हतं. मी मंत्रालयात पाणी पिऊन बसलो होतो. सूत्रांनी सांगितलं असं टी व्हीवरून पाहून मलाच कळलं काहीतरी घडतंय. ते म्हणाले की संघटना चालवणं खूप कठीण असतं. एकट्याने 25 वर्ष लढलो, आंदोलन केली, शेतकऱ्यांच्या कर्ज माफी मिळवून दिल्या, मजुरांसाठी वेतनवाढ मिळवून दिली, विविध प्रश्नांवर संघर्ष केला. हे सर्व फक्त प्रामाणिकपणा आणि इमानदारीच्या जोरावर केलं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की चांगलं नेतृत्व आहे. सामान्य माणसासाठी रात्री 2 वाजता दार उघडणारा नेता आहे. म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. त्यांनी स्पष्ट केलं की शिवसेनेत प्रवेश म्हणजे प्रहाराचं विलीनीकरण नाही. सामाजिक काम प्रहारामधूनच सुरू राहील. ज्यांना राजकीय प्रवास करायचा आहे ते शिवसेनेत येतील आणि ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहारामध्येच राहतील. विरोधकांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाचं नुकसान करण्यासाठी राजकारण करत नाही. आम्ही काय करू शकतो हे दाखवण्यासाठी मैदान उतरलो आहोत. विरोधकांना धसका बसला असेल पण आमचं लक्ष फक्त कामावर आहे. नवनीत राणा यांच्यासोबतच्या जुन्या वादावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाले की व्यक्तिगत वैर आमचं कोणाशीच नाही. मुद्द्यावर संघर्ष होतो, व्यक्तींवर नाही. उद्या एकाच व्यासपीठावर यायची वेळ आली तर आम्ही एकत्र येऊ. शेवटी बच्चू कडू यांनी एक संदेश दिला. लढणं हा आमचा स्वभाव आहे. आम्ही कोठेही जाऊ पण शेतकरी, दिव्यांग आणि वंचितांच्या हक्कासाठी लढत राहू. राजकारणात हा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. बच्चू कडूंच्या शिवसेनेकडे झुकावं आणि त्यामागचं सामाजिक गणित पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच मोठा परिणाम करू शकेल. तुम्हाला बच्चू कडू यांचा हा निर्णय योग्य वाटतो का? शिवसेनेसोबत जाणं हा योग्य राजकीय निर्णय आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सविस्तर आणि महत्त्वाच्या राजकीय बातम्यांसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.